कोणीतरी म्हटले आहे की भूतकाळ नेहमीच असतो. तो तुमच्या आत वस्ती करतो. हाच भूतकाळ आम्ही कोण आहोत हे बनविण्यास मदत करीत असतो. परंतु त्याचे अस्तित्व आम्ही केवळ एक दृष्टिकोन म्हणून बाळगला पाहिजे. आमच्या भूतकाळाला आमच्या भविष्यावर वर्चस्व गाजवू देऊ नये. काय तुमचा भूतकाळ तुमच्या भविष्यावर वर्चस्व गाजविणारा आहे? तारणाऱ्या प्रभू येशू ख्रिस्ताच्या सामर्थ्यवान नावात आपणा सर्वांस प्रेमपूर्वक सलाम. प्रियानो, सध्या आपण अनुवाद या पुस्तकाचे अध्ययन करीत आहोत. आपण पाहिले होते की मोशे इस्रायल लोकांना पूर्वी घडलेल्या म्हणजेच जुन्या गोष्टींची आठवण करून देत आहे. देवाविरुद्ध बंड केल्याने ते कसे होते आणि आता देवाच्या आज्ञा पाळणे त्यांच्यासाठी किती गौरवशाली आहे. यामध्ये चांगले आणि वाईट असे दोन्ही काळ आहेत. मोशे आता नवीन पिढीसाठी देवाकडे विनंती करीत आहे आणि परमेश्वर देखील त्यांच्यापासून आज्ञाधारकता अपेक्षित करतो. या सर्व गोष्टी आपण सविस्तररित्या पाहण्याचा प्रयत्न करूया. तर मग चला प्रियानो, आपण आपल्या अध्ययनाची सुरुवात करूया. श्रोत्यानो, आज आम्ही अनुवादाच्या पुस्तकाच्या 3ऱ्या अध्यायाला सुरुवात करीत आहोत आणि त्यानंतर 4थ्या अध्यायाची काही वचने आम्ही अभ्यासणार आहोत. जर आपणाजवळ पवित्र शास्त्र बायबल आहे तर अनुवादाचे पुस्तक उघडा, त्याचा 3रा अध्याय. या अध्यायामध्ये बाशानाच्या ओगचा पराभव आम्ही पाहणार आहोत. रानातील प्रवासात इस्रायलांना आलेल्या अनुभवाला मोशे सांगत आहे. मोशे दुसऱ्या अमोरी राजाचा विरोध व इस्रायलांना देवाने दिलेला विजय ह्याविषयी आता सांगणार आहे. 3रा अध्याय पहिली 2 वचने सांगतात. अनुवादाचे पुस्तक 3रा अध्याय पहिली 2 वचने. मग आपण वळसा घेऊन बाशानाच्या वाटेने चढून गेलो, तेव्हा बाशानाचा राजा ओग आपली सर्व सेना घेऊन आमच्याशी सामना करण्यास निघाला आणि एद्रई येथे युद्ध करावयाला आमच्यावर चालून आला. तेव्हा परमेश्वर मला म्हणाला, त्याला भिवू नको, कारण तो, त्याची सर्व सेना आणि त्याचा देश मी तुझ्या हाती दिला आहे. आणि जसे तू हेशबोन येथे राहणारा अमोऱ्यांचा राजा सिहोन ह्याचे केले, तसेच त्याचेही कर. ह्या ठिकाणी परमेश्वर त्यांच्या भयाला कसे दूर करतो ते आपण लक्षात घ्या. 3रं वचन सांगतं, आपला देव परमेश्वर ह्याने बाशानाचा राजा ओग व त्याचे सर्व लोक आमच्या हाती दिले आणि आम्ही त्यांना असा मार दिला की त्याचे कोणीच उरले नाही. ओग अमोरी राजा होता. तो फार अवाढव्य शरीर यष्टीचा होता. त्याचे राज्य अजिंक्य होते. 4थं वचन सांगतं, त्या समयी आम्ही त्याची सर्व नगरे घेतली. आम्ही घेतले नाही असे त्यांचे एकही नगर राहिले नाही. आम्ही 60 नगरे घेतली, म्हणजे अर्गोबाचा सारा प्रदेश घेतला. बाशानातले ओगाचे राज्य ते हेच. ओगचे वेगवेगळ्या 60 नगरांवर वर्चस्व होते आणि परमेश्वराने ह्या सर्व नगरांना इस्रायलांच्या हाती दिले. 5वं वचन, ही सर्व तटबंदी नगरे असून त्यांचे तट उंच होते आणि त्यांना वेशी व अडसर होते. ह्याशिवाय तट नसलेली खेडीपाडी पुष्कळच होती. ह्या मोठ्या व तटबंदी असलेल्या राज्याला इस्रायल जिंकू शकला ह्याचा पुरावा म्हणजे परमेश्वर त्यांच्या वतीने लढला. त्यांच्यासाठी धिप्पाड लोकांचा सामना करण्यासाठी ही एक फार मोठी उत्साहाची गोष्ट ठरली. ह्या ओग राजाचा जो आकार होता त्याकडे मी आपले लक्ष वेधू इच्छिते. 11वं वचन पहा काय सांगतो श्रोत्यानो. रेफाई लोकांपैकी शेष राहिला म्हणजे बाशानाचा राजा ओग एवढाच. पहा, त्याचा पलंग लोखंडाचा होता. तो अमोन्यांच्या रब्बा नगरात आहे ना. पुरुषाच्या हाताने त्याची लांबी 9 हात आणि रुंदी 4 हात आहे. जर 1 हात 18 इंच असे माप आम्ही धरले तर श्रोत्यानो, ह्या राजाचा पलंग 13.5 फूट लांब होता. मग आपण कल्पना करू शकता की ह्याचे शरीर किती अवाढव्य होते. 12 आणि 13 वचने सांगतात, त्या समयी आम्ही देश काबीज केला तो येणेप्रमाणे आर्नोन खोऱ्याच्या कडेला असलेल्या
अरोयेर नगरापासून गिलादाच्या डोंगराळ प्रदेशाचा अर्धा भाग व त्यातील नगरे, हा प्रदेश मी रौबेनी व गादी ह्यांना दिला आहे. गिलादाचा उरलेला भाग आणि सर्व बाशान अर्थात ओगाचे राज्य, अर्गोबाचा सारा प्रदेश म्हणजे सर्व बाशान, हे मी मनश्शेच्या अर्ध्या वंशाला दिले आहे. ह्यालाच रेफाईचा देश म्हणतात. ओगचे राज्य जिंकून ते रौबेन, गाद व अर्धे मनश्शे ह्यांचे घराणे ह्यांना देण्यात आले, ज्यांनी यार्देनेच्या पूर्वेला वस्ती करणे पसंत केले होते. पुढे 18वं वचन पहा. 3 अध्याय 18वं वचन. त्या समय मी तुम्हाला आज्ञा केली की तुमचा देव परमेश्वर ह्याने तुम्हाला हा देश वतन म्हणून दिला आहे. तेव्हा तुम्ही सर्व योद्धे सशस्त्र होऊन आपल्या इस्रायल भाऊबंदांच्या आघाडीस पैलतीरी जा. मोशे त्यांना स्मरण करून देत आहे की ते त्यांच्या भूमीत आरामाने स्थायिक झालेले आहेत. ह्याचा अर्थ असा नाही की त्यांनी त्यांच्या दुसऱ्या वंशांना मदत करण्याची जबाबदारी टाळावी. तो त्यांना ह्या ठिकाणी मदत करण्याकरिता प्रोत्साहित करीत आहे. 19 आणि 20 वचनांमध्ये तो काय सांगतो पहा. पण मी तुम्हाला दिलेल्या नगरात तुमच्या स्त्रिया, मुले बाळे व गुरेढोरे, तुमची गुरेढोरे पुष्कळ आहे हे मला ठाऊक आहे, ह्यांनी वस्ती करून राहावे. आणि तुमच्याचप्रमाणे तुमच्या भाऊबंदांना परमेश्वर विसावा देईल व तुमचा देव परमेश्वर ह्याने त्यांना देऊ केलेला यार्देने पलीकडचा देश तेही ताब्यात घेतील. त्यानंतर जो प्रदेश मी तुम्हाला दिलेला आहे तेथे तुम्ही सर्व आपापल्या वतनावर परत या. आता मोशे देवाशी त्याचा जो व्यक्तिगत अनुभव होता व त्याला त्या देशात का प्रवेश करता येणार नाही ह्याचे कारण सांगत आहे. 23 ते 26 वचने पहा. त्या समय मी परमेश्वराची विनवणी करून म्हटले, हे प्रभू परमेश्वरा, तू आपल्या दासाला आपला प्रताप व आपला समर्थ हात दाखवू लागला आहेस. तुझ्यासारखे कार्य करणारा व पराक्रम करणारा देव स्वर्गात किंवा पृथ्वीवर कोण आहे? तर मला पलीकडे जाऊ दे आणि यार्देने पलीकडे असलेला जो उत्तम देश, तो चांगला डोंगराळ प्रदेश आणि लबानोन माझ्या दृष्टीस पडू दे. पण तुमच्या पायी परमेश्वर माझ्यावर रुष्ट झाला आणि त्याने माझे ऐकले नाही. परमेश्वर मला म्हणाला, पुरे, ही गोष्ट पुन्हा माझ्याजवळ काढू नको. चांगल्या मातापितांप्रमाणे परमेश्वर आपल्या वचनासंबंधाने प्रामाणिक आहे. तो म्हणतो, मोशे, आता पुरे, ही गोष्ट पुन्हा माझ्याजवळ काढू नको. 27वं वचन. पिसगाच्या शिखरावर जा आणि पश्चिम व उत्तर व दक्षिण व पूर्व अशा चारही दिशांकडे दृष्टी लावून तो देश पाहून घे, कारण तुला यार्देने पलीकडे जावयाचे नाही. श्रोत्यांनो, मोशेविषयी आम्हाला खरोखर कळवळा वाटतो. जेव्हा तो परमेश्वराला मला त्या देशात जाऊ दे म्हणून विनवणी करीत आहे, तेव्हा खरोखर त्याची दया येते. 40 वर्षे त्याच्यासमोर तेच ध्येय होते. श्रोत्यांनो, आमच्याकरिता हा किती उत्तम धडा आहे. जरी आम्ही आमच्या पापांसाठी पश्चाताप करतो, तरी त्याचे परिणाम आम्हाला ह्या जीवनात भोगावे लागतात. मग ते परिणाम आम्हाला आवडो किंवा न आवडो, परंतु त्यासाठी आम्हाला तयार राहावे लागेल. 28वं वचन. आणि यहोशवाला अधिकार रूढ कर व त्याला धीर देऊन दृढ कर, कारण तोच ह्या लोकांचा पुढारी होऊन त्यांना पलीकडे नेईल आणि जो देश तुझ्या दृष्टीस पडेल तो त्यांना वतन म्हणून मिळवून देईल. मोशे ह्या नवीन पिढीला हे स्पष्ट करीत आहे की वचनदत्त देशात प्रवेश करण्याकरिता तुम्ही तयार राहा. त्यांचे नेतृत्व करण्याकरिता देवाने यहोशवाला त्यांचा पुढारी म्हणून नेमले आहे. आता 4था अध्याय आम्ही सुरू करीत आहोत. ह्या अध्यायामध्ये नवीन पिढीला संदेश देण्यात येत आहे. ह्या अध्यायाद्वारे मोशेने अरण्यातील प्रवासाचा वृत्तांत सांगणे संपवले आहे. ते यार्देन नदीच्या पूर्व किनारी पोहोचले असून नेबो पर्वताच्या जवळ आहेत व मोशे त्यांना आता शेवटल्या सूचना देत आहे. इस्रायली लोकांपैकी फक्त 2 जण, यहोशवा व कालेब, ज्यांनी सर्व प्रवास पूर्ण केला, ते तेथे उभे आहेत. बहुतेक बाकी सर्व लोक रस्त्यामध्ये मेलेत आणि त्यांना रानात पुरण्यात आले किंवा त्यांची हाडे वाळवंटातील उन्हात सुकत राहिली. नवीन पिढी वचनदत्त भूमीत प्रवेश करण्याकरिता आता एकदम तयार आहे. परंतु त्यापूर्वी मोशे रानातील अनुभव त्यांना सांगून त्यांना कळकळीची विनंती करीत आहे. त्यांना आवर्जून सांगत आहे की जो परमेश्वर त्यांच्यावर प्रेम करतो त्याच्या आज्ञा त्यांनी निरंतर पाळाव्यात. 4थ्या अध्यायाच्या पहिल्या 2 वचनांमध्ये तो म्हणतो, आता अहो इस्रायल लोक हो, जे विधी व नियम मी तुम्हाला शिकवित आहे ते पाळावे म्हणून तुम्ही ते ऐकून घ्या, म्हणजे तुम्ही जिवंत राहाल आणि तुमच्या पूर्वजांचा देव परमेश्वर तुम्हाला जो देश देत आहे त्यात प्रवेश करून तो वतन करून घ्याल.
जी आज्ञा मी तुम्हाला देत आहे तिच्यात काही अधिक उणे करू नका, अशासाठी की तुमचा देव परमेश्वर ह्याच्या ज्या ज्या आज्ञा मी तुम्हाला देत आहे त्या तुम्ही पाळाव्या. श्रोत्यानो, त्यांना देवाचे वचन नुसते ऐकायचे नव्हते, तर त्या वचनांप्रमाणे त्यांना करायचे होते. लक्षात घ्या की नियमशास्त्रात काहीच भर किंवा त्यातून काहीच कमी करायची त्यांना गरज नव्हती. जसे देवाने त्यांना दिले होते तसे त्यांना ते पाळायचे होते. जर इस्रायलांनी नियमशास्त्र पाळले असते तर त्यांच्याकरिता ते कितीतरी आशीर्वादाचे ठरले असते. परंतु ह्या ठिकाणी लोकांच्या इतिहासात लोकांना चांगल्या अनुकूल परिस्थितीत नियमशास्त्र देण्यात आले, पण ते पाळू शकले नाहीत. ह्याचे प्रदर्शन आहे. नियमशास्त्रामुळे कोणीही परमेश्वरासमोर नीतिमान ठरू शकत नाही. श्रोत्यानो, का ठरू शकत नाही? कारण परमेश्वर लहरी जुलमी आहे म्हणून का? नाही. ह्याचे कारण की देहामध्ये मुळातच चूक आहे. समस्या आहे. मी आधीच सांगितल्याप्रमाणे हे पुस्तक 2 महत्वाच्या विषयांवर भर देते आणि ते विषय म्हणजे प्रेम आणि आज्ञापालन. होऊ शकतं की आपणाला कधीच समजले नाही की जुन्या कराराचा प्रेम हा महत्वाचा विषय आहे. ह्या 4थ्या अध्यायात मोशे नवीन पिढीसोबत देवाला विनंती करीत आहे व त्यांनी देवाच्या आज्ञा का पाळाव्या ह्यासाठी तो त्यांना कारणे सांगत आहे. पहिले कारण, परमेश्वर इस्रायलाला राखून त्यांना समृद्ध करू इच्छितो. पहिले वचन आम्हाला सांगते की त्यांनी देवाच्या आज्ञा पाळायच्या आहेत आणि त्याची शिकवण त्यांनी ऐकायची आहे. परमेश्वराचं वचन सांगतं की म्हणजे तुम्ही जिवंत राहाल व जो देश तुम्हाला देण्यात येत आहे तो तुम्ही वतन करून घ्याल. आज्ञाधारकपणा हा एकच आधार आहे ज्यामुळे परमेश्वर त्यांना आशीर्वादित करणार होता. तो त्यांचे आज्ञापालन अपेक्षितो, कारण तो त्यांना आशीर्वादित करू इच्छितो. दुसरी गोष्ट, इस्रायलांची आज्ञाधारकता. ते जर आज्ञा पाळतील तर त्यांचे देवावर जे प्रेम आहे आणि देवाच्या प्रती त्यांच्या मनात जे आभार आहेत ते दर्शवू शकतील. 4था अध्याय 5 ते 8 वचने सांगतात, पहा, ज्या देशाचे वतन मिळविण्यास तुम्ही जात आहात त्यात पाळण्यासाठी आपला देव परमेश्वर ह्याच्या आज्ञेप्रमाणे मी तुम्हाला विधी व नियम शिकविले आहेत त्याप्रमाणे तुम्ही चालावे. तुम्ही ते काळजीपूर्वक पाळावेत, कारण त्यामुळे देशोदेशीच्या लोकांच्या दृष्टीला तुम्ही सुज्ञ व समंजस असे दिसाल. त्या सर्व विधींसंबंधी ऐकून ते म्हणतील की हे महान राष्ट्र खरोखर बुद्धिमान व समंजस लोकांचे आहे. कारण आमचा देव परमेश्वर ह्याचा आम्ही धावा करीतो तेव्हा तो आमच्या जवळ असतो. ह्याच्यासारखे देव जवळ असणारे महान राष्ट्र दुसरे कोणते आहे? हे सारे नियमशास्त्र मी आज तुम्हाला देत आहे. त्यातल्यासारखे यथार्थ विधी व नियम असणारे महान राष्ट्र दुसरे कोणते आहे? श्रोत्यानो, परमेश्वराने इतक्या अद्भुत रीतीने त्यांना आशीर्वादित केले त्याबद्दल कृतज्ञता, आभार प्रदर्शने आज्ञा पालनाद्वारे त्यांना व्यक्त करायची होती. तिसरं जे कारण आहे ते आहे परमेश्वराच्या प्रेमाने त्यांना आज्ञापालनासाठी उद्युक्त करावे. 37वं वचन पहा. 4था अध्याय 37वं वचन, त्याने तुझ्या पूर्वजांवर प्रीती केली म्हणून त्यांच्या मागून त्यांच्या संतानाला त्याने निवडून घेतले आणि स्वतः आपल्या महासामर्थ्याने त्याने तुला मिसर देशातून बाहेर आणले. श्रोत्यानो, पवित्र बायबलमध्ये पहिल्यांदाच परमेश्वर कोणाला सांगत आहे की तो त्यांच्यावर प्रेम करतो. परमेश्वराने हे प्रदर्शित केले की उत्पत्तीच्या आधीपासून तो मानवावर प्रेम करतो, परंतु ह्या वेळेपर्यंत त्याने मात्र कोणाला त्याविषयी काहीच सांगितले नव्हते. पहिल्यांदाच ह्या ठिकाणी तो ते नमूद करीत आहे. त्याने त्यांच्याकरिता जे काही केले त्यामध्ये त्याचा हा उद्देश आहे हे सांगण्यासाठी तो हे देत आहे. त्याने त्यांना आधीच मिसरच्या गुलामीतून सोडवले आणि तो त्यांच्यासाठी महान व पराक्रमी कृत्य करणार आहे. ह्याचा आधार व उद्देश म्हणजे परमेश्वर त्यांच्यावर प्रेम करतो. आज आम्हातील प्रत्येक व्यक्तीला हे ओळखून घेण्याची आवश्यकता आहे श्रोत्यानो की परमेश्वर आमच्यावर प्रेम करतो. मग आपण कोणी का असा, आपण देवाच्या प्रेमाला नेहमी अनुभव करू शकणार नाही ही वेगळी गोष्ट. परमेश्वर व आम्ही आमच्या पापांमुळे ह्यामध्ये आडकाठी येते. आमच्या पापांना जाणून सुद्धा तो आमच्यावर प्रेम करतो. तुम्ही कोणी का असा, शिकलेले असा, अशिक्षित असा, चांगले दिसायला असा किंवा कुरूप असा, खेडूत असा किंवा शहरात राहणारे असा, परमेश्वर आपणातील प्रत्येकावर प्रेम करतो. ख्रिस्ताच्या वधस्तंभावर त्या प्रेमाचे प्रदर्शन त्याने केले. जेव्हा आम्ही ख्रिस्ताला तारणारा म्हणून स्वीकारतो तेव्हा त्याचे प्रेम आम्ही अनुभवतो. 4थी गोष्ट, ते देवाचे आहेत म्हणून त्यांनी देवाच्या आज्ञा पाळायच्या आहेत. अनुवादाचे पुस्तक 14वा अध्याय आणि पहिलं वचन सांगतं,
तुम्ही आपला देव परमेश्वर ह्याची मुले आहात. मृतांकरिता आपल्या अंगावर वार करून घेऊ नका किंवा क्षौर करून घेऊ नका. श्रोत्यानो, परमेश्वराप्रती आज्ञाधारकपणा हा जीवनाचा पहिला नियम आहे. मानवामध्ये स्वाभाविकरित्या जन्मापासून देवासाठी तिरस्कार आहे. तो देवाच्या आज्ञा पाळू इच्छित नाही. इतकेच नाही, परंतु तो देवाच्या विरुद्ध वागतो. देवाच्या वचनात आम्हाला दिसतं की मानवाने नेहमीच देवाविरुद्ध कार्य केले, देवाविरुद्ध बंड केले. आज सुद्धा मानवामध्ये ते आम्हाला आढळते. श्रोत्यानो, जर देवाचे वचन तुमच्या विद्रोहाला तोडू शकत नाही, तर दुसरी कुठलीही गोष्ट किंवा उपाय ते करू शकणार नाही. जर इस्रायलांनी देवाचे नियम व विधी पाळले असते, तर त्यांना कितीतरी आशीर्वाद प्राप्त झाले असते. आता आज्ञापालन आणि आज्ञा उल्लंघन ह्याचा परिणाम आपण पाहणार आहोत. 3 आणि 4 वचन सांगतं, बाल पौराच्या प्रकरणी परमेश्वराने काय केले ते तुम्ही आपल्या डोळ्यांनी पाहिले आहे. जे लोक बाल पौराच्या नादी लागले त्या सर्वांना तुमचा देव परमेश्वर ह्याने तुमच्यामधून नष्ट केले. पण जे तुम्ही आपला देव परमेश्वर ह्याला चिकटून राहिला ते सगळे आज जिवंत आहात. तो त्यावेळेविषयी सांगत आहे जेव्हा इस्रायलांना शाप देण्यासाठी बालामाला बोलावण्यात आले होते व तो त्यांना शाप देऊ शकला नाही. वास्तविकता ही होती श्रोत्यानो, की तो फक्त आशीर्वादच उच्चारू शकला. परंतु त्याने मात्र मोआब राजाला एक सल्ला दिला की तो इस्रायलाला शाप तर देऊ शकला नाही, परंतु राजाने त्याच्या लोकांना इस्रायलांमध्ये मिसळू द्यावे आणि त्यांना आपसामध्ये विवाह संबंध स्थापित करू द्यावे. ह्याद्वारे खोटी उपासना त्यांच्यामध्ये सुरू होईल व देवाचा न्याय आपल्या आप त्यांच्यावर येईल. अगदी हेच गणनाचे पुस्तक 25व्या अध्यायात घडलेले आम्हाला पाहायला मिळते. हे ह्या नवीन पिढीसाठी एक उदाहरण होते आणि आज आमच्यासाठी सुद्धा आहे. आज्ञा पालनासाठी पारितोषिक आहे. जे देवाला चिकटून राहिले त्यांना जिवंत ठेवण्यात आले व त्यांचा त्या भूमीत प्रवेश झाला. परमेश्वर त्यांना पुन्हा स्मरण करून देत आहे की आज्ञा पालनासोबत आशीर्वाद सुद्धा येतात. 5वं वचन पहा, ज्या देशाचे वतन मिळविण्यास तुम्ही जात आहात त्यात पाळण्यासाठी आपला देव परमेश्वर ह्याच्या आज्ञेप्रमाणे मी तुम्हाला विधी व नियम शिकविले आहेत त्याप्रमाणे तुम्ही चालावे. श्रोत्यांनो, आज्ञापालन देवाच्या आशीर्वादांना आणते. ते त्या देशाला वतन करून घेतील. त्याचे आज्ञापालन दुसरा सुद्धा एक उद्देश पूर्ण करेल. 6वं वचन, तुम्ही ते काळजीपूर्वक पाळावेत, कारण त्यामुळे देशोदेशींच्या लोकांच्या दृष्टीला तुम्ही सुज्ञ व समंजस असे दिसाल. त्या सर्व विधींसंबंधी ऐकून ते म्हणतील की हे महान राष्ट्र खरोखर बुद्धिमान व समंजस लोकांचे आहे. संपूर्ण जगासाठी इस्रायल एक साक्ष ठरणार होते. इस्रायलांना विश्वासणाऱ्यांना देण्यात आलेल्या आज्ञेच्या उलट प्रकारे जगासमोर साक्ष ठेवायची होती. श्रोत्यांनो, आम्हा विश्वासणाऱ्यांना सांगण्यात आलेले आहे की संपूर्ण जगात जाऊन सुवार्तेची घोषणा करा. ही आज्ञा प्रत्येक विश्वासणाऱ्या व्यक्तीला देण्यात आली आहे. प्रत्येक विश्वासणाऱ्यांचा देवाचे वचन पृथ्वीच्या टोकापर्यंत गाजविण्याकरिता काही ना काही भाग असायला हवा. आता अगदी मोकळेपणाने सांगायचे म्हणजे इस्रायल राष्ट्राला सुवार्ता गाजवण्यासाठी लोकांना पाठविण्याविषयी सांगण्यात आले नाही. त्यांना लोकांना आमंत्रित करायचे होते. चला आपण देवाच्या मंदिरात जाऊ. त्यांचे आज्ञापालन देवाप्रती सत्यनिष्ठता, विश्वासयोग्यता दुसऱ्या राष्ट्रांना हे विधी व नियम ऐकण्यास उत्सुक करणार होते आणि ह्याद्वारे त्यांना हे दाखवायचे होते की देवाच्या आशीर्वादांमुळे त्यांचे राष्ट्र किती महान राष्ट्र बनले. नंतर ते काय करतील? शिबाच्या राणीने काय केले? ती पृथ्वीच्या अंतापासून आली. तेव्हा आजच्यासारखी वाहने नव्हती श्रोत्यानो. तिने फार लांबचा प्रवास केला. जर एक स्त्री इतक्या दुरून अशा परिस्थितीत देवाने त्यांना कशाप्रकारे आशीर्वादित केले आहे हे पाहण्याकरिता येऊ शकते, तर काय आपणाला वाटत नाही का की काही पुरुष सुद्धा त्या ठिकाणी आले असतील? अवश्य आलेत. अशा प्रकारे इस्रायलांनी जगाला एक साक्ष दिली. जर ते आज्ञा पाळतील तर परमेश्वर त्यांना आशीर्वाद देईल व ते संपूर्ण राष्ट्राकरिता साक्ष ठरतील. जर ते आज्ञा पाळणार नाहीत, देवापासून दूर जातील, तर परमेश्वर त्यांच्यावर न्याय प्रगट करणार होता. 9वं वचन, मात्र स्वतःविषयी सावधगिरी बाळग आणि स्वतःला फार जप, नाहीतर तू ज्या गोष्टी डोळ्यांनी पाहिल्या आहेत त्या विसरून जाशील आणि जन्मभर त्या तुझ्या मनातून जातील. तू आपल्या पुत्रपौत्रांना त्यांची माहिती द्यावी.
देवाने इस्रायल राष्ट्राला शिक्षण देण्याच्या सेवेचे महान ओझे दिले. त्यांना देवाची आज्ञा पाळायची होती व त्यांच्या लेकरांना नातीपोत्यांना ह्या गोष्टी शिकवायच्या होत्या. श्रोत्यानो, कुठल्याही राष्ट्राची स्वीकृत कृती तरुणांना देण्यात आलेले शिक्षण असते. बहुधा कुठल्याही महान राष्ट्राचे अपयश किंवा असफलता शिक्षणात असलेले अपयश असते. आज आमच्या देशाची व इतर देशांची स्थिती पहा. समस्या दुसरीकडे कोठे नाही, तर आमच्या स्वतःच्या घरात आहे. परमेश्वर ह्या लोकांना सांगतो की तू पुत्र पौत्रांना त्यांची माहिती सांग. हे वचन सांगण्याची जबाबदारी आई वडिलांची आहे. श्रोत्यानो, ही मोठी जबाबदारी देवाने प्रत्येक इस्रायली आई वडिलांवर सोपवली होती. जर आपण एखाद्या बालकाला ह्या जगात आणणार आहात, तर लक्षात ठेवा की त्या बाळाची संपूर्ण जबाबदारी पूर्णपणे तुमच्यावर आहे. आज ज्या मातापितांनी सूटपत्र घेतले आहे किंवा ज्यांचे संबंध दुसऱ्या कोणाशी आहेत, जे एकमेकाशी विश्वासू नाहीत, ते ह्या जगातील उनाड व भटक्या लेकरांसाठी जबाबदार आहेत, ज्यांना मातापितांपासून प्रेम आणि योग्य शिक्षण मिळत नाही. श्रोत्यानो, मातापिता होणे एक मोठी जबाबदारी आहे. ही लहान सहान गोष्ट नाही. परमेश्वर इस्रायलांना हे चांगल्या प्रकारे स्पष्ट करीत आहे की कुटुंबामध्ये मातापिता लेकरांना शिक्षण देण्यामध्ये अपयशी ठरले आणि त्यामुळे देवाने त्यांचा न्याय केला. राष्ट्र त्यामुळे अपयशी ठरले. आज जे आपण हा कार्यक्रम ऐकत आहात, त्या आपणातील प्रत्येकाला परमेश्वर हाच प्रश्न विचारित आहे की काय तुम्ही देवाच्या वचनाचे शिक्षण आपल्या लेकरांना देत आहात, आपल्या पुत्र पौत्रांना देत आहात? जर नाही, तर आजपासून निश्चय करा की आपण आपल्या लेकरांना उचित ते शिक्षण आणि मार्गदर्शन अवश्य पुरवाल. श्रोत्यांनो, लक्षात ठेवा की तुमच्या लेकरांची जबाबदारी तुमच्यावर आहे. कोणी तिसरी व्यक्ती येऊन त्यांना शिक्षण देणार नाही, परंतु तुम्हालाच उठता बसता झोपताना प्रत्येक कार्य करताना लेकरांना मार्गदर्शन करायचे आहे. त्यांना देवाच्या वचनातून शिक्षण द्यायचे आहे. जर ते उद्या वाईट मार्गाला लागतात, तर त्यामध्ये तुमचा दोष आहे. म्हणून आजच आपल्या लेकरांना उचित शिक्षण द्या. त्यांना परमेश्वराच्या प्रेमाविषयी सांगा, जगातील वाईट गोष्टींविषयी सांगा आणि परमेश्वराची त्यांच्या जीवनाकरिता काय इच्छा आहे, काय उद्देश आहे, ते त्यांना बाळपणापासून शिकवण्याचा प्रयत्न करा. परमेश्वर ह्या विषयात आपले मार्गदर्शन करो आणि आपणाला आशीर्वाद देव. प्रियानो, देवाच्या योजना महान असतात. आम्हाला फक्त त्यामध्ये राहायचे असते आणि अनुभव घ्यायचा असतो. अर्थातच विश्वास ठेवून आणि आज्ञापालन करून. आम्ही हे सदैव लक्षात ठेवायला पाहिजे की देव आमच्या पक्षाचा आहे, म्हणून आम्ही कदापि घाबरू नये. आम्ही देवाचे भय बाळगावे आणि आमच्या मुलाबाळांनाही तसे शिकवावे. काय आपण यासाठी तयार आहात? आपण प्रार्थना करू. सर्वसमर्थ आमच्यावरती दया आणि कृपा करणाऱ्या आमच्या महान प्रेमळ परमेश्वर देव बापा, उपकार स्तुतीच्या अंतःकरणाने आम्ही तुझ्या चरणापाशी आलेलो आहोत, यासाठी की प्रभूजी, तू कधीही न बदलणारा असा देव आहेस. भूतकाळातही तू आमच्याबरोबर आहेस, वर्तमान काळामध्ये देखील तू आमच्याबरोबर आहेस आणि येणाऱ्या भविष्य काळामध्ये देखील तू आमच्याबरोबरच राहणार आहेस. आणि म्हणूनच प्रभू परमेश्वर देव बापा, आम्ही पाहिलं की इस्रायलांच्या जीवनामध्ये तू कशा रीतीनं त्यांना तू सहाय्य करीत आहेस. प्रभू परमेश्वर देव बापा, या सगळ्या तुझ्या योजनांबद्दल आम्ही तुझे लेकरं या नात्याने तुझे मनापासून आभार मानतो. होय प्रभूजी, आम्ही आमच्या लेकरांना योग्य शिक्षण द्यावं. जगिक शिक्षण तर आम्ही देतोच, परंतु त्याहीपेक्षा महत्त्वाचं तुझ्या वचनांचं शिक्षण आम्ही त्यांना द्यावं. म्हणून प्रभूजी, आम्ही तुला विनंती करतो, तू आम्हाला सहाय्य कर. आमच्या लेकरांनी देखील हे शिक्षण घ्यावं आणि प्रभूजी, आपल्या जीवनाच्याद्वारे तुझं गौरव करायला शिकावं, तुझ्या आज्ञांचं पालन करावं आणि प्रभूजी, तुझे आशीर्वाद आम्हा प्रत्येकाला प्राप्त व्हावेत. यासाठी आम्ही स्वतःला तुझ्या पवित्र हातामध्ये सोपवितो आणि या विनंत्या, या मागण्या येशू ख्रिस्त आमचा प्रभू याच्याद्वारे करतो, म्हणून तू ऐक. आमेन. देवाचे राज्य व त्याचे नीतिमत्व मिळवण्यास झटा. प्रभू आपणास सहाय्य करो.